देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याची काय आहे. देता देवविता नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. निमित्ताचा धनी केलासे प्राणी, तुका मने म्हणून व्यर्थ गेला. देह काळाचे धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे. महायोग पीठ तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातुम निद्रे, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करे प्रथम नमन, पांडुरंगा पांडुरंगा करे प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन. पुढे सरून बसा, पुढे 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 सरा, पुढे सरा. प्रथम नमन, पांडुरंगा पांडुरंगा करे प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण दंतजिया दंतजिया दंतजिया, हो दुसरे चरण दंतजिया दंतजिया दंतजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. संताजिया संताजिया संताजिया, ओ दुसरे चरण संताजिया संताजिया संताजिया. त्यांच्या कृपादाने कटेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कटेचा विस्तार. पांडुरंगा करे प्रथम नमन, दुसरे चरण दंतजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरू दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कटेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरू दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता. योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुक्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादिं, प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. अलंकापुरे रम्यस्य आसनस्थं, पदाम्बोज तेजा स्फुरदिक् प्रदेशं. विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येवच, पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं. सूत्रभाष्यकृतो वंदे भगवंतो पुनः पुनः. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, आलिया संसारा उठा वेग करा. शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट देहनिवासी वैराग्य संपन्न परमार्थाचे कळस शोभणारे जगद्गुरु तुकोबाराय. मृत्यू लोकामध्ये मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर त्यानं कोणतं कार्य करावं म्हणजे त्याला गती प्राप्त होती, आणि या मृत्यू लोकाचा त्यानं चांगल्या पद्धतीने उपयोग
उपभोग घेतला असं निश्चित होतं. याचं सुंदर विवेचन करून सांगणार अभंग आजच्या शिवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. शिवेला सुरुवात करण्या अगोदर काय अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे की ज्या निमित्तानं आज आपण या मंडपामध्ये भव्य दिव्य अशा प्रकारचा हा मंडप आहे आणि या मंडपामध्ये आपण स्थानापन्न झालेला आहात. याचं महत्त्वाचं कारण आहे म्हणजे आज या ठिकाणी कैलासवासी वत्सलाबाई आक्का विठ्ठल सरक यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि या पुण्यस्मरणानिमित्त या सरक परिवारानं या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आमंत्रण दिलं की या कलियुगामध्ये त्या आमंत्रणाचा आदरानं स्वीकार करावा आणि शास्त्र सांगतं निमंत्रणोत्सवा विप्रा गावो नवतृणोत्सवा पती उत्साह अयुता भार्या अहम कृष्णा रणोत्सवा. आदरानं त्या आमंत्रणाचा स्वीकार केला, प्रेमानं या ठिकाणी आपण उपस्थित झालेला आहात आणि ज्या निमित्तानं आज आपल्याला या ठिकाणी 2 तास बसून आपल्याला श्रवण करायचं आहे ते निमित्त आहे आज श्राद्ध आहे, पुण्यस्मरण आहे. पुण्यस्मरण जीवाचं केलं जातं, पुण्यस्मरण जीवाचं केलं जातं. या जीवामध्ये फक्त एकमेव अशा प्रकारचा जीव आहे तो माणसाचा जीव आहे आणि त्या जीवाचं पुण्यस्मरण केलं जातं, त्या जीवाचा श्राद्ध विधी केला जातो. श्राद्ध करत असताना शास्त्र असं सांगतं जे श्रद्धेनं केलेलं कार्य असतं, जे समर्पण केलेलं असतं त्याला श्राद्ध असं म्हणतात. आणि मग श्राद्ध आपण ज्या वेळेला करतो आपल्या मृत्यूलोकातल्या व्यक्तीचं ज्या वेळेला हा मृत्यूलोक सोडून परलोकामध्ये जाण्याचं ठरतं आणि ती व्यक्ती निघून जाते त्यावेळेला पाठीमागं 1 वर्षानं श्राद्ध केलं जातं. वर्षानंच का केलं जातं? श्राद्ध करावंच का? केल्यानंतर काय फायदा आहे? कुणी कुणी केलेलं आहे आणि कुणी कुणी न केलेलं आहे याचं सुंदर विवेचन मी या कीर्तनामधून तुम्हाला सांगणार आहे. जगामध्ये जगत असताना आपल्या नावाला फारशी किंमत नाही. जगामधलं असणारं आपलं नाव आहे ते त्रोटक आहे. जगामध्ये व्यापून भरलेला भगवान परमात्मा आहे. त्या भगवान परमात्म्याच्या नामानं सगळं जग व्यापलेलं आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर या विश्वाला व्यापून राहिलेलं असेल तर आपल्या नावाचा हा संकुचितपणा आणि त्याचा पिटलेला हा डांगोरा व्यर्थ माणसाच्या जीवनामध्ये ठरेल हे नक्की ठरलेलं आहे. म्हणून आपल्या नावासाठी आपण डांगोरा पिटणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. या मृत्यूलोकामध्ये ज्या वेळेला आपण जीवन जगत असतो त्यावेळेला या जगामध्ये आपल्याला मोठं व्हावं आहे त्या स्थितीपेक्षा आपण मोठं व्हावं, आपला संसार मोठा व्हावा, आपला परिवार मोठा व्हावा आणि मग हे सगळं पूर्ण झाल्यानंतर या मृत्यूलोकाचा निरोप घ्यावा आणि मग आपण स्वेच्छेनं निघून जावं असं प्रत्येकाला वाटतं. पण या मृत्यूलोकामध्ये जो जो जीव जन्माला आलेला आहे तो जीव आशेनं कधी परिपूर्ण झाला नाही. मरते वेळेपर्यंत त्याची आशा सुटली नाही आणि म्हणून या मृत्यूलोकातल्या कोणत्याच गोष्टी त्या जीवाच्या पूर्ण झालेल्या नाहीत. आणि ज्या वेळेला जीवाच्या गोष्टी पूर्ण होत नाहीत आणि त्या गोष्टींची काहीतरी चाहूल पाठीमागं राहते आणि त्याची परिपूर्ती करण्यासाठी जे श्रद्धेनं कार्य केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आज या ठिकाणी आईचं श्राद्ध आहे, आज या ठिकाणी बहिणीचं श्राद्ध आहे, आज या ठिकाणी वहिनीचं श्राद्ध आहे आणि आज या ठिकाणी मुलीचं श्राद्ध आहे. अनंत पद्धतीची नाती एका व्यक्तीमध्ये अडकलेली आपल्याला पाहायला मिळतात. मग ज्या वेळेला आपण या नात्यामध्ये अडकतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यातून बाहेर पडता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची उडी पडील बाजेवा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरे भले भले सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामीन दूर राहे
कोणच्या जगातलं आपल्या बरोबर येत नाही. जीवाला एकट्याला यावं लागतं, नरदेह प्राप्त करावा लागतो आणि या नरदेहाला सोडून मृत्यू लोकातून निरोप घ्यावा लागतो. असा मृत्यू लोकातून निरोप घेणारे सजीव ज्याला आपण म्हणतो, आनंदाने त्याचा स्वीकार करणारे या जगतामध्ये सापडतात ते फक्त संतच, की ज्यांनी कधी मरणाला घाबरटपणा केला नाही, मरणाला कधी घाबरले नाहीत. त्यांना ऍडमिट व्हावं असं कधी वाटलं नाही. एकर गेला तरी चालेल पण मी दुरुस्त झालो पाहिजे असं कधी वाटलं नाही संतांना. बरं का, संतांच्या परिभाषा वेगळ्या आहेत, जीवाच्या परिभाषा वेगळ्या आहेत. जीव का मरतो आणि संत कीर्तिरूपानं पाठीमागं का शिल्लक राहतात, तर जीवाचा आणि संतांच्या विषयामध्ये फरक आहे. जीवाचा जो विषय आहे तो हानिकारक आहे, संतांचा जो विषय आहे तो त्यांच्या जीवनाला अगदी उच्च अशा कोटीची प्राप्ती करून देणारा. जगद्गुरु तुकोबरायांनी आपलं जीवन जगलं आणि रात्रंदिवस फक्त माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद मग गोविंद ते काया भेद नाही. माझ्या मनाला छंद कोणता लागला पाहिजे. आपल्याला छंद काय असतो, आपण लहान असतो त्यावेळेला आपल्याला मोठं व्हावं वाटतं, आपण मोठं झाल्यानंतर आपलं लग्न व्हावं वाटतं, आपलं लग्न झाल्यानंतर आपल्याला मुलं व्हावी वाटतात. बरोबर आहे ना, मुलं झाल्यानंतर त्यांचं लग्न व्हावं वाटतं, मग त्यांना लेकरं व्हावी वाटतात. बरोबर आहे, त्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं वाटतं, मग त्यांचं लग्न व्हावं वाटतं, मग त्यांना लेकरं व्हावी वाटतात. हे कुठपर्यंत सांगू मी, हे संपत नाही. तू का म्हणे माळ गुंतली राहटी, हे राहटगाडग राहटगाडग, हे राहटगाडग जीवाचं कधीही संपत नाही. आणि म्हणून या मृत्यू लोकामध्ये जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तुप आहे मनुष्य. या जीवनामध्ये तुम्हाला परमेश्वरानं जसं ठेवलेलं आहे ना तसं राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जगातलं सगळ्यात मोठं सुख तुमच्या दारावरती आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. माणसाचा स्वभाव काय सांगू का तुम्हाला. देखे मनुष्य जात सकळ, स्वभावता भजनशील, झाले असे केवळ माझ्या ठाई. प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे काय, देखे मनुष्य जात सकळ, स्वभावता भजनशील, झाले असे केवळ माझ्या ठाई. प्रत्येक जीवाचा स्थायी भाव आहे भजन करणं. पण प्रत्येक जीव भजन करतो का, प्रत्येक जीव भजन करत नाही. या मृत्यू लोकामध्ये सर्वानंद प्राप्त करून देणार जर परमार्थाचं कोणतं उच्च कोटीचं साधन असेल तर त्याचं नाव आहे भजन. विठ्ठला 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 विठ्ठला. कधीतरी विचार करा, या मृत्यू लोकामध्ये आपण जन्माला आलो, आपलं कार्य काय आहे, या कार्याची परिपूर्ती आपण करतो का, आणि परिपूर्ती जर आपण केली नाही तर आपल्याला त्याचं फळ भोगावं लागेल का. कधी याचा विचार केला का. कोणतंही कार्य करत असताना जीव याचाच विचार करतो, केलेल्या कार्याची मला पोचपावती मिळेल का. पण गीता सांगते कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. तुम्ही कर्म करत राहा. भगवान परमात्म्यानं कर्म केलं, कर्म हे त्याच्या जीवाच्या कर्मानुसार त्याला भोगावं लागतं. कर्म सहज नाही भोगावं लागत. आले देवाची या मना, तेथे कोणाचे चालेना. आणि पुढचं चरण आहे, हरिचंद्र तारा राणी, वाहे डोंबा घरी पाणी. काहीतरी मागच्या जन्मामध्ये त्यांनी दुष्कृत्य केलेलं असावं. एवढा मोठा चक्रवर्ती राजा असणारा त्या तो कागद तसा चुरगुळा करून त्याचा फेकून देत असतो. स्वप्नामध्ये जर आपल्याला राज्य मागितलं, आपलं वैभव मागितलं, तर आपण एखादा याचक आपल्या दारावरती आला तर त्याला आपण दान दिलं पाहिजे. ही भगवान परमात्म्याच्या भक्ताची लक्षण आहेत. विठ्ठल विठ्ठल पुढे या पुढे या पुढे या विठ्ठल ऐका, हा कोणता लोक आहे, हा मृत्यू लोक आहे.
हा कोणता लोक आहे? मृत्यूलोक आहे. या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला बोला मरावं लागतं. या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मरावं लागतं आणि म्हणून त्यालाच काय म्हटलेलं आहे? मृत्यूलोक म्हटलेलं आहे. पण या मृत्यूलोकाचा अभ्यास करत असताना, आपलं जीवन जगत असताना आपल्याला अशी प्रचिती येते, कितीही आपण चांगलं वागलो तरी आपल्याला लोक दाद देत नाही. जेवढं तुम्ही चांगलं वागण्याचा प्रयत्न करता तेवढा तुम्हाला जास्तीत जास्त त्रास होतो. हे मी माझ्या पदरचं सांगत नाही, संतांची वचन आहेत. ऐका कलीचे मैमान, ऐका कलीचे मैमान, ऐका कलीचे मेहमान, ऐका कलीचे मेहमान. सत्यासी रिजले जन, सत्यासी रिजले जन, सत्याची रिजले जन, सत्याची रिजले जन. बाबा देती अनुमोदन, बाबा देती अनुमोदन, बाबा देती अनुमोदन, बाबा देती अनुमोदन. करती हेळन संताचे, करती हेळन संताचे, हेळन संताचे, करती हेळन संताचे. ऐका कलीचे मैमान, ऐका कलीचे मैमान, कलीचे मैमान, ऐका कलीचे मैमान, ऐका कलीचे मेहमान, ऐका कलीचे मेहमान, ऐका कलीचे मेहमान, ऐका कलीचे मेहमान. ऐका कलीचे मेहमान. रिजले जन, बाबा देती अनुमोदन, करती हेळन संताचे. ऐका कलीचे मेहमान, बाबा देती अनुमोदन, देती अनुमोदन, करती हेळन संतान. ऐका काय सांगितलं? ऐका कलेचे मेहमान, असत्याशे रिजले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संतांचे. हा कलियुग आहे. कलियुग सत्याला कधीही प्रोत्साहन देणार नाही, खोट्याला डोक्यावरती घेईल आणि सत्य सत्य म्हणून त्याला खांद्यावरती डोक्यावरती घेऊन नाचेल आणि जग अशा खोट्याच्या पाठीमागं लागेल. मी माझं सांगत नाही, लटिक येते रुचे साच कोणानं पचे. जगद्गुरु तुकोबरायांचं प्रमाण आहे. जगाला आवडतं हे सत्य आवडत नाही. सत्य रुजवण्यासाठी तुकोबरायांचा जन्म गेला, सत्य रुजवण्यासाठी नाथ महाराजांचा जन्म गेला, सत्य रुजवण्यासाठी ज्ञानोबरायांची 21 वर्ष गेली, पण सत्य रुजलं नाही. आता ते प्रकट व्हायला लागलेलं आहे. माझा एक नेहमी प्रश्न असतो, महाराज होऊन गेलेत म्हणून आपण पाठीमागं त्यांचं गुणगान करतो. जगद्गुरु तुकोबराय आज असते ते भजन करत असते तर आजचा सगळा वारकरी त्यांचा पायक झाला असता का? या प्रश्नाचं उत्तर द्या. ज्या वेळेला माणसं आपल्या जवळ असतात ना, आपल्या बरोबरीनं असतात ना, त्यावेळेला त्यांचं महत्व कळत नाही. पण ती लोक ज्या वेळेला आपल्यापासून दूर जातात आणि दूर, स्वभावच असा आहे, या मृत्यूलोकाचा स्वभावच आहे. जोपर्यंत ते या मृत्यूलोकात आहेत तोपर्यंत त्यांना संघर्ष करावा लागतो आणि मृत्यूलोकातून निघून गेल्यानंतर पाठीमागं त्यांचं कार्य उमटतं कसं आहे ते. जगद्गुरु तुकोबरायांना विमान न्यायला आलं. प्रयाण काळी देवी विमान पाठविले, प्रयाण काळी देवी विमान पाठविले, जगाला माझी अद्भुत वर्तविले, जगाला माझी अर्पित वर्णी केले. मानव देह घेऊन निजधामा गेली, मानव देह घेऊन निजधामा गेले. निळा मने सकळ संता तो शविले. जय जय सद्गुरु स्वामी तुकयाला तारा, तारक तो सगळ्यांचा जीव लगा सोयरा. जय जय स्वामी तुकयाला तारा, तारक तो सगळ्यांचा जीव लगा सोयरा. काय सांगितलं? प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलेच्या काला माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊनी निज धामा गेले, निळामने सकळ संता तो शविले. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तुकोबराय गेले याचं वर्णन आपण करतो, पण असा कधी विचार करतो का? शेजारून 4 चाकी गेली तर आपण विचार करतो मला कधी मिळेल, करतो
का नाही विचार मला सांगा. मग जगद्गुरु तुकोबराय निज धामाला गेले. मग असा कधी आपण विचार केला का मी कधी निज धामाला जाईल? असा कधी विचार करत नाही. त्याला वाटतं मी कधी धामाला जाईल, निज धामाला नाही. निज धाम वेगळं आणि धाम वेगळं. कोणत्याही कार्यामध्ये अडकला तर माणूस घरी येण्यासाठी जास्त प्रयत्न करत असतो. कुठेही असू द्या, ट्रॅफिकमध्ये असू द्या, ड्युटीवरती असू द्या, वारीला असू द्या. वारी 21 दिवसाची जरी तिथं पोहोचली ना, द्वादशी पर्यंत ते थांबत नाही तिथं. एकादशीलाच कधी माघारी पळेन. हा, जगद्गुरु तुकोबराय सांगतात हा परमार्थ भगवान परमात्म्यानं पाहिलेला आहे. असा परमार्थ जर तुम्ही केला ना, वारकऱ्याची खरं नियमावली अशी आहे बरं का. आपण त्या वारीमध्ये जर गेलो का नाही तर एकादशीला द्वादशीला परत यायचं नाही. जे जात नाही त्याच्यासाठी सांगतोय बरं का, जे जाऊन आले त्याच्यासाठी नाही. जे जात नाहीत ना पंढरपूरला, होय होय वारकरी पाहे पाहेरे पंढरी, तेने साधती साधनी तुटती भवाची बंधने. ज्यांना अजून पंढरपूरच पाहिलं नाही, नुसतं पाहिलं नाही म्हणजे डोळ्यानं पाहिलं अशातला अर्थ नाही. खरी पंढरी हृदयामध्ये नांदत असते. त्या हृदयामध्ये नांदणाऱ्या पंढरीला कधीतरी आपण पाहिलं पाहिजे. आपण वरवरच्या काय बोलल अशी वरलिया रंगा, वरच्या रंगाला रंगूनच साधुत्व आपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. पण अंतरीची घेतो गोडी पाही जोडी भावाची. भगवान परमात्मा वरच्या रंगाला भुलत नाही कधीच. भगवान परमात्मा बघा, बावदरील तया तारील पाषाण दुर्जना सज्जन काय करे. बघा, निंबाची या झाडा साखरेचे आळे बीजतैसे फळे तितया. का सांगितलं आपल्याला? अरे किती मोठा गंध लावा, कितीही गळ्यामध्ये माळा घाला, किती झकपकीत अशा प्रकारचे कपडे घाला, पण तरी सुद्धा लिंबाच्या झाडाला कडू लिंबोळ्याची येणार. किती साखर वतली बुडाला तरी दुसरं काही उगवणार आहे का? नाही. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बी कशा प्रकारचं रुजवलेलं आहे. कधी म्हटलो का आपण? तुकोबराय जसे म्हटले, मी आज ज्या अवस्थेला प्राप्त झालो ना, हे माझं नाही, माझ्या 7 पिढ्यांचं पुण्य आहे. आपल्याला मागची पिढी माहित आहे का? तुकोबराय काय म्हटले? मला संतत्व प्राप्त झालं, मला भगवान परमात्माच विमान घेऊन न्यायला आला. याला महत्वाचं कारण काय आहे? जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, बहु पुण्य केले. देवाया विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास. जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास. माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास पांडुरंगी. जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात हे माझं फळ नाही. आज एवढे माझ्याकडे माझे अनुयायी येतात. आज माझ्या पालखीचा गजर पाहिला तर लाखो लोक आहेत. संतांच्या पालखीच्या वारकऱ्यांचा विचार केला तर 28 लाखाची नोंद झाली. रेकॉर्ड ब्रेक वारकऱ्यांची नोंद झाली पंढरपूरला. पण पंढरपूरला ज्या वेळेला आपण जातो ना, त्यावेळेला फक्त आपल्या हृदयामध्ये तैसा हृदयामध्ये मिरामो असता सर्व सुखाचा आरामो. का भ्रांताशी कामो बाकी काही नको. माझ्या हृदयामध्ये फक्त भगवान परमात्म्याचं आणि सगुण अशा प्रकारचं रूप असलं पाहिजे. आणि आपलं चित्त प्रभू परमात्म्याच्या पायावरती असलं. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण.
आपण विषयाचे झालो पाहिजे. आपला विषय तो एक सकळांचा हरी, विषय तो त्यांचा झाला नारायण. पण माझा मुद्दा होता आपलं चित्त कुठं पाहिजे. माझे चित्त तुझे पायी राहे ऐशे करी काही दरोनिया बाही भवा तारी दातारा. आपला विश्वास नाही, आपण भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ जात नाही. भगवान परमात्म्याचे चरण जर आपल्या हृदयामध्ये असतील ना, तर या जीवाला काहीच या मृत्यू लोकांमध्ये करायची गरज नाही. एक प्रमाण सांगतो, देव सखा जरी जग अवघे कृपा करी. आपला जर देव सखा असेल ना, तर आपल्याला परी शोधायची काय गरज आहे मला सांगा. परिसाच्या रूपानं आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्मा आला, आणि मग भगवान परमात्मा परिसाच्या रूपानं आला तर कसलंही लोखंड आपल्याला धडकू दे, त्याचं सोनच होणार आहे ना. मग आपण पुन्हा सोन्याची वेगळी अपेक्षा करण्यामध्ये काही अर्थ नाही ना. हा, माझी आहे भक्तिवीन जळते जी आले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. माझ्या भक्तीशिवाय जे जगणारे आहेत ना, त्यांना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दगड आहेत, दगड ती असू द्या, दगड सुद्धा असू द्या, पण दगडाला सुद्धा काहीतरी प्रमाण आहे ना. पाषाण प्रतिमा पाषाण पायरी पूजया एकावरी पाय ठेवी. पाषाण जरी झालो ना, तरी संतांच्या दरबारामध्ये जाताना ज्या पायऱ्या आहेत ना, त्या पायरीचा दगड व्हावं. नाही आपल्याला मूर्तीचा दगड होता आलं तरी त्या पायरीचा दगड व्हावं. नाही त्या पायरीचा दगड होता आलं तर त्या पायरीवर साचणारी धूळ तरी कमीत कमी आपल्या वाट्याला आली पाहिजे. पण धूळ सुद्धा आपल्या वाट्याला येत नाही, म्हणूनच आपण धूळ खात पडलोय. विठ्ठल 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 विठ्ठल. कामाची अपेक्षा करणं, धनाची अपेक्षा करणं, मानाची अपेक्षा करणं, या जीवाच्या काय आहेत, सगळ्या कल्पना आहेत. काम संकल्प विवर्जित असं म्हटलेलं आहे. काम आपण पूर्ण करण्यासाठी या जीवनामध्ये पदार्पण केलं, पण तरी कामाचे निघाये ब्रह्मा कन्येशी धरू जाये पराशरे केले काही भोगिली पायी दिवा दुर्गंधा. हा काम अतिशय विचित्र आहे, आणि म्हणून ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या जीवाला आवडत नाही, आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्या लवकर आवडतात. जीवाचा उद्धार, जीवाचं कल्याण करण्यासाठी आपण विषयापासून अलिप्त असलं पाहिजे. विषयाचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू तो विषय गोडू जीवाशी झाला. आपल्याला कडू विषय गोड वाटतात, आणि मग आपल्याला परमार्थ जो चांगला आहे ना, तो चांगला परमार्थ वाईट वाटतो. आपण काहीच न कष्ट करता आपल्याला भरपूर पैसा मिळावा अशी आपली अपेक्षा असते का नाही. धन काही कोणाला कष्टाविना कधीच मिळत नाही. मिळतं का? आणि धनाचं एक गुणच असा आहे, जेवढं धन जास्त आहे ना, धन त्याच्याच जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. गरीबाच्या घरी धन येत नाही. परमार्थाचं तसं आहे का? परमार्थाचं तसं नाही. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून या गाव सुवर्णाचा दिला गा. आता हा श्रीमंत होता का सुदामा? सुदामा गांजलेला होता, वाकलेला होता, फाटक्या कपड्यातला होता, कसल्याही प्रकारचं शिक्षण नव्हतं, पण भाव कसा होता? भगवान परमात्म्यानं पाहिल्या पाहिल्या त्याला मिठी मारावी एवढा स्वच्छ अशा प्रकारचा भाव होता. न मागता त्याला काय केलं? सोन्याची नगरी दिली. न मागता दिली. म्हणून देवाला तुम्ही गेला तर देवाला कधीच काही मागू नका. तुम्ही म्हणाल का? अरे मागितल्यानंतर द्यायला तो काय आपला नोकर आहे का? आपल्या म्हणण्यानुसार नाचायला तो काय आपला नोकर आहे का? मागू नका त्याला. न मागता जर त्यानं दिलं तर आपल्या 7 पिढ्यांना सरणार नाही, किंवा जन्मोजन्मी सुद्धा सरणार नाही. आणि तुम्ही किती मागा, मागून मागून तुमचा जन्म जरी निघून गेला ना, तरी सुद्धा भगवान परमात्मा तुम्हाला काही देणार नाही. म्हणून देवाकडे काही मागायचं नाही. आपल्याला दिलंय ना हे सगळं, देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला पटा बाधिकेचा, दिलंय त्याच्यामध्ये समाधान माना. पण बरीच माणसं धनाच्या अभिलाषेनं कोणतीही गोष्ट करायला तयार असतात. एक बिचारी होती, तिच्या घरी 25 स्कॉर्पिओ गाड्या होत्या. योगेश महाराज, किती होत्या? 25 स्कॉर्पिओ गाड्या होत्या. मी कशाला कमी सांगू, काय मला द्यायची का घ्यायची? 25 स्कॉर्पिओ गाड्या होत्या बरं का. आता त्या गाड्या कमी झाल्या का तिला? मग आता तिला स्कॉर्पिओ गाडीची गरज आहे का? अजिबात नाही. एक बुवा असं होतं, 4-5 वर्ष झाली होती कीर्तन करायला शिकलेलं होतं. त्याला वाटलं आपण सायकलवरती, एसटीनं, मोटरसायकलवरती जातोय, आपल्याला एखादी स्कॉर्पिओ गाडी असावी कीर्तनाला जायसाठी. म्हणून ज्या गावामध्ये लॉटरी होती ना, त्यानं लॉटरीचं तिकीट फाडलं, त्याची सोडत होती, आणि त्याला स्कॉर्पिओ गाडी होती. त्या सोडतीवरती 500 रुपयाचं त्यानं तिकीट फाडलं. सोडतीचा दिवस आला, त्याला वाटलं आपल्याला गाडी लागेल. कारण का? आशा आहे ना,
त्याला वाटलं आपल्याला गाडी लागेल, पण गाडी लागली जिला 25 स्कॉर्पिओ गाड्या होत्या ना तिलाच गाडी लागली. याला काय लागलं? याला शेगडी. हा म्हणला आता शेगडी घेऊन काय करायचं म्हणलं, तापून बसायचं का? तापून काय करावं काय? धन आपल्याला नशिबाशिवाय प्राप्त होत नाही. धनाच्या तुम्ही पाठीमागं लागू नका. मग कामाच्या तरी पाठीमागं लागून चालेल का? कामाच्याही पाठीमागं लागू नका. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. हे 4 पुरुषार्थाची परिपूर्ती केल्याशिवाय मनुष्याला मुक्ती मिळत नाही. म्हणून भगवान परमात्मा आपल्याकडून या 4 पुरुषार्थाची प्राप्ती करूनच घेत असतो. आपण कशाच्या पाठीमागं लागायची गरज नाही. धर्मार्थ काम मोक्षेषु वैचक्षण्य काल सूच कीर्ती करोनी प्रीतीच साधू काव्य निबंधनम. आपल्या जीवनामध्ये जे कार्य करायचं ते सुंदर कार्य असलं पाहिजे. मग सुंदर कार्य या मृत्यू लोकामध्ये काय असू शकतं? ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला जन्माला घातलं, नवे जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. या सगळ्यात स्वच्छ कार्य या मृत्यू लोकातलं काय आहे? तर ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला जन्माला घातलं त्या भगवान परमात्म्याला शरण जाणं याच्याशिवाय चांगलं कार्य कोणतं नाही. अभंगाचं पहिलं चरण. आली या संसार उठावे गुकरा, आली या संसार उठावे गुकरा, आली या संसार उठावी गुकरा, आली या संसार उठावी गुकरा, आली या संसार उठावे गुकरा, आली या संसार उठावे गुकरा, आली या संसार उठावी गुकरा, आली या संसार उठावे गुकरा. उतारा पांडुरंगा शरण उतारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन कुबीराचे, देह हे काळाचे धन कुबीराचे. शरण उतारा पांडुरंगा, शरण उतारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन कुबीराचे, देह हे काळाचे धन कुबीराचे. महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. काय सांगतात प्रथम चरणामध्ये? आली या संसारा उठा वेग करा, शरण जाऊदारा पांडुरंगा. मृत्यूलोक आपल्याला भगवान परमात्म्याच्या कृपेनं प्राप्त झाला. संसार स्थितीला जर तुम्ही प्राप्त झाला तर संसाराची गती तुम्हाला प्राप्त करून घ्यावी लागेल. संसारामध्ये असणारी जी सुखदुःख आहेत त्या सुखदुःखांचा आपल्याला संघर्ष करावा लागेल. त्याच्यातूनच आपल्याला पुढे जावं लागेल. आणि मग पुढे जात असताना बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की आपल्याला सर्वांना वाटतं की सुखच मिळावं, दुःख आपल्या वाट्याला नसावंच. पण सुख कधी मिळतं आपल्याला? सुख में सुमिरन सब करे, दुःख में ना करे कोई, दुःख में सुमिरन सब करे, सुख काहे का होय. असं नाही, सुख में सुमिरन सब करे, दुःख काहे का होय. काय सुखामध्ये जर भगवान परमात्म्याला तुम्ही आठवलं तर भगवान परमात्मा तुमचा कधीही विसर करणार नाही. भगवान परमात्म्याला तुमची आवडच राहील. मग आली या संसारा. संसार कसा आहे? अनादी कालापासून आपण जन्मतोय मरतोय, जन्मतोय मरतोय, जन्मतोय मरतोय, जन्मतोय मरतोय. मरतोय का नाही? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम हे संसारे कलुदुस्तार कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. जन्मायचं मरायचं, उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपि दिशे, हे गटे का यंत्र जैसे परिभ्रमेगा. अरे आपल्याला थोडी तरी आठवण यायला पाहिजे, त्या साधू संतांची आठवण यायला पाहिजे. संसार स्थितीला आपण आलो म्हणून आपण फक्त संसार करायचा नाही. या मृत्यू लोकामध्ये आपल्याला पदार्पण मिळालं म्हणून फक्त आपण संसार करायचा नाही. संसार म्हणजे काय? लग्न करून लेकरं बाळ होणं,
म्हातारं होणार निघून जाणं याला संसार म्हणतात का? आणि जर तो संसार असता तर ज्ञानोबराय कशाला म्हटले असते, आजी संसार सुफळ झाला गे माय देखिले पाय विठोबाचे तो मजवावा तो मजवा. कुठं झालं होतं ज्ञानोबरायांचं लग्न? ज्ञानोबरायांचं लग्न झालं नव्हतं, ज्ञानोबरायांचं लग्न झालं नव्हतं. पण कार्य असं केलं की काही काही लोकांनी लग्नच करू नये अशा प्रकारचं ज्ञान मात्र त्यांनी आपल्याला दिलं बरं का. कोणत्या ज्ञानानं आपल्याला उपरती होते मी तुम्हाला सांगतो. आपण जगतो नेहमीचं जीवन जगत असतो. काही वारकरी जगतात विठ्ठलामुचे जीवन, आगमनिगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. आपण जीवन जगत असतो. पण जीवन जगत असताना ज्ञानाविना जर तुम्ही जीवन जगला तर हे मूर्खपणाचं आहे. ज्ञानाविना जगला तर बरं का. मग ज्ञान मिळायला पाहिजे. पण ज्ञान कोणतं मिळायला पाहिजे? शास्त्र सांगतं अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम यथ ज्ञानमिति प्रोक्तम ज्ञानम यदोन्यथा. हे ज्ञान आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. हे साधू संतांना प्राप्त झालं होतं. कारण का? त्यांनी संतांच्या वचनावरती विश्वास ठेवला होता. पहिली पुराणे धांडुळलेली दरुशने असा न्यायानं त्यांना अभ्यास केलेला होता. जीवाचा उद्धार त्याच वेळेला होऊ शकतो ज्या वेळेला त्याला ज्ञान प्राप्त होतं. नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिह विद्यते तत् स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती असं म्हटलेलं आहे. हे ज्ञान कोणाकडून मिळतं आपल्याला? आपल्या जीवाचा उद्धार करणारा एखादा तरी गुरु आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे. आणि त्या गुरुवरती आपला 100% विश्वास असला पाहिजे तर आपला उद्धार होतो. भक्त म्हणून तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शेवया उपदेक्षन्ति ज्ञानम ज्ञानी नस्तत्वदर्शिनः. कधी आपला उद्धार होतो? मी सांगतो सगळं. विठ्ठल 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 विठ्ठल. आता जीवाचा उद्धार करायचा. काही काही माणसं म्हणतात काय आमचं कुटुंब आहे, केवढं मोठं कुटुंब आहे, बस अख्ख्या गावात आमचं 1 नंबरचं कुटुंब आहे. का बरं? आमच्या घरामध्ये आता 5च्या 5 भावंड एकत्र आहेत. होय, 5ची 5 भावंड एकत्र आहेत. 5 भावांना एवढी लेकरं आहेत, त्यांना एवढी लेकरं आहेत, त्यांना एवढी लेकरं आहेत असं आपण सांगतो. व्यवहार आहे. प्रजोत्पादन करावं हा सिद्धांत देवाचाच आहे, तुमचा आमचा नाही. मी मगाशी सांगितलं तुम्हाला 4 पुरुषार्थ प्राप्त केल्याशिवाय गती प्राप्त होऊ शकत नाही. धर्म अर्थ काम मोक्ष. आता धर्माच्या बाबतीनं जर आपण विचार केला तर धर्माची वाट मोडे अधर्माची शिगचडे तय आम्हा येणे घडे संसार स्थिती. बरोबर आहे. आपल्याला संसार स्थितीला काय यावं लागतं? आपल्याला आपल्या पाठीमागच्या जन्माचं प्रायश्चित्त भोगावं लागतं. वर्तन ते पापी नाम देहे पापानी त्रिविधानीच महापापोप पापांनी पापांनेव स्मृतानीच. मागच्या जन्मातला आपल्याला दुःख भोगण्यासाठी हा जन्म आपल्याला मिळत असतो. जन्म दुःखम जरा दुःखम जाया दुःखम पुन्हा पुन्हा अंतकाले ही महादुःखम तशेव जागरे ही जागरे. मग कळतं कधी आपल्याला? जोपर्यंत आपल्या हातामध्ये ताकद आहे, शरीरामध्ये ताकद आहे, तोपर्यंत आपण काय म्हणतो? लात मारेन तिथं पाणी काढीन. मी म्हणतो उन्हाळ्याच्या दिवसात असले 2-4 आणावे तीन लाता घालायला होती माळावर. काढतेले का पाणी? नाही ना. पण अशी कुमक असते महाराज, लात मारेन तिथं पाणी काढीन. हे जीवन आपलं निघून जातं. लहानपणामध्ये आपल्याला काही कळत नाही. जन्माला आलो पहिले 5-10 वर्ष आपल्याला काही कळत नाही. पुन्हा 5-10 वर्षांना आपण शाळेमध्ये जातो. पुन्हा 10 वर्ष त्या शाळेमध्ये जातात. पुन्हा आपण तारुण्यामध्ये येतो, थोडं जवान होतो. आई वडील म्हणतात आता याचं शिक्षण झालेलं आहे, आता याचं लग्न करायला पाहिजे. लग्न झाल्यानंतर मग त्याची बायको मुलं हे सगळं मग 40 वर्षापर्यंत होतं. तोपर्यंत डोळ्यावर पडदे आलेले असतात. खरंय का खोटं आहे? डॉक्टर सांगतात वय किती? 40 वर्षे. ते समोरचं दिसतंय का? नाही, बसल्यासारखं वाटतंय पण कोण आहे कळत नाही. म्हणले तुम्हाला आता नंबर लागला. तुमचा नाही, तुम्हाला. तुमचा नंबर लागला हे पुढची स्टेप आहे. तुम्हाला नंबर लागलेला आहे. तुम्हाला काय करावं लागेल? आता चष्मा घालावा लागेल. 40 वर्ष झाल्यानंतर आपल्या डोळ्याला चष्मा येतो. बरोबर आहे. नंतर तिथपासून आपण 50 पर्यंत जातो. मग नाथ महाराज सांगतात 50 वर्ष झाल्यानंतर त्याची काय गती होते? कोणत्या गतीला तो प्राप्त होतो? वर्ष 50 होती, वर्ष 50 होती, वर्ष 50 होती, वर्ष 50 होती. हलती दाताच्या पंगती, हलती दाताच्या पंगती, हलती दाताच्या पंगती, हलती दाताच्या पंगती.
श्याम केस शुभ्र होती, श्याम केस शुभ्र होती, जान केस शुभ्र होती, जान केस शुभ्र होती, दया म्हातारा बोलती, म्हातारा बोलती, म्हातारा बोलती, म्हातारा बोलती, सावधान 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 सावधान. ऐकलं ना तुम्ही? ऐकलं का? वर्ष 50 ही होती, वर्ष 50 ही होती. काय होतं 50 वर्ष झाल्यानंतर? हलते दाताच्या पंगती, हलते दाताच्या पंगती. पुन्हा काय होतं? श्याम केस शुभ्र होती, श्याम केस शुभ्र होती. हा पुढं काय होतं? तया म्हातारा बोलते, मग निशा मेहंदी लावते. सावधान 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 सावधान. आता 90 वर्षाची माणसं झाली तरी ओळखायला येत नव्हे तरुण आहे का म्हातारा आहे ते. हा निशा मेहंदी लावतात बरं का, कधी कधी निशा मेहंदी लावतात. आणि तरुण माणसं बघा आता 30 वर्ष 40 वर्ष झाले की एकदम पांढरी शुभ्र झालेली आहेत. मग ते मिशीला असेल किंवा डोक्याला असेल काय करतात? मेहंदी लावतात. मग माणसाला ओळखायला येत नाही ना. मग ओळखायला येत नाही पण चालताना तो कळतो ना. म्हणले का हो गुडघ्यात जरा लचकताय, काय भानगड आहे? म्हणला वय झालं. तुम्हाला तुमच्याकडे बघितल्यावर तर वाटत नाही. म्हणले नाही वरनं तसं वाटत नाही पण आतनं पोकारले. आतनं पोकरत असताना जर वरून आपण पॉलिश करत असेल ना तर आपल्या जीवनाला धोका आहे. 50 वर्ष झाली, 60 वर्ष झाली. मग 60 वर्ष झाल्यानंतर आपली अवस्था काय असते घरामध्ये? कुत्र्यासारखी. अवघी म्हणती हाड हाड. 60व्या वर्षी काय म्हणतात? अवघी म्हणती हाड हाड. आता 70 वर्षाचं वय झालं मग आपल्याला चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही. तिथून पुढचं जे आयुष्य मिळतं ना त्या आयुष्य आपल्या पूर्वजन्मीचं पुण्य असतं. आज आकांचं पुण्यस्मरण आहे. त्यांचं वय आहे 96 वर्षाचं. आता 96 वर्षाचं वय आहे. त्यांना 2 मुलं आणि 6 मुली. बघा बरं का संसाराची स्थिती कशी आहे. 2 मुलं 6 मुली असा 8 जणांचा परिवार. आका तशा आई वडिलांना एकट्याच. आका आई वडिलांना एकट्याच. पण त्यांना मुलं किती झाली? 2 मुलं ज्यांचं नाव नागनाथ विठ्ठल सरक आणि आपले तात्या म्हणजे अर्जुन विठ्ठल सरक. आता हा सगळा परिवार यांना आक्का म्हणायचा. आपल्याला सुद्धा कोणी तात्या, दादा, अण्णा, आबा असं आपल्याला त्या एक आवडीच्या नावानं ओळखतात. आणि खरोखर त्या नावामध्ये प्रेम आहे. आप्पा बरोबर आहे की नाही? मी काय म्हटलं तुम्हाला? आप्पा म्हटलो. आप्पा म्हणण्यामध्ये आणि मच्छिंद्र अभंग म्हणण्यामध्ये काय दुरावा आहे मला सांगा? हा दुरावा पार करायला जीवन जातं. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठाल. आले अण्णा, आले दादा, आले आप्पा, आले आबा, आले तात्या. हे म्हणण्यामध्ये जे प्रेम होतं ना ते प्रेम आता आपल्याला नावामध्ये दिसत नाही. तसा अक्काचा परिवार मोठा. 24 नातवंड ना, बरोबर आहे? किती झाली? 24 नातवंड, 36 परतवंड का असा काहीतरी परिवार आहे. एवढा मोठा परिवार या अक्काने निर्माण केला. जवळजवळ यांचा परिवार 70 ते 80 लेकरांच्या घरात गेलाय बरं का अक्कांचा. आणि आईबापाला एकट्याच. आईबापाला एकट्याच. लेकरांवरती एवढं प्रेम केलं, एवढं प्रेम केलं. आपल्या लेकरांना सुद्धा आवजावं बोलावं. या तात्या, या आबा. आपल्या लेकरांना बरं का. आपल्या बाबतीत तसं घडत नाही. आपल्या बाबतीत कुठं गेलता मारायला? कुठं आला गाजवून? हे आपल्या तुमच्या आमच्या बाबतीमध्ये. पण काही जुनी माणसं आहेत ना जी म्हातारी झालेली आहेत ना त्यांच्या जीवनामध्ये असं प्रेम होतं तुम्हाला सांगतो. निखळता होती हो. काय होतं? निखळता. प्राण जाई पर बचन न जाई, रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर बचन न जाई. खोटं बोलायचं नाही. खोटं बोलणं त्यांना पाप वाटायचं जुन्या लोकांना. म्हणून बघा त्यांच्याकडे कधी बघा म्हाताऱ्या माणसं ज्यांच्या डोक्यावर पदर आहे ना त्या म्हाताऱ्या बायकांकडे तुम्ही बघा. काही नाही तपकीर वडत वडत काही गोष्टी सांगतील, मिस्त्री घासत घासत काही गोष्टी सांगतील, पण खऱ्याच गोष्टी सांगतील, खोट्या गोष्टी सांगणार नाही. आपलं तसं नाही. आपण मोबाईल, हॅलो कुठं आहे? अरे म्हणला मी बाहेर आलोय. अरे बाहेर कुठं? बाहेर म्हणला पंढरपूरला आलोय.
आणि म्हणला लगा तो इथंच मोबाईल लावलाय कानाला, मला दिसतोय म्हणला पंढरपूरला आलोय. किती खोटा माणूस आहे मला सांगा, किती खोटा माणूस आहे. आणि सगळ्यात खोटं बोलायला जर कुणी शिकवलं असेल ना तर मोबाईलनं. आणि सगळ्यात जीवनाचं वाटोळ जर कोणत्या साधनानं केलं असेल ना तर त्या मोबाईलनं केलं असेल. अगदी 100% वाईट आहे असं मी म्हणणार नाही, कामापुरता तो 100% चांगला आहे. पण लहान लेकरं त्याच्याकडे त्यातलं चांगलं बघत नाही, तो त्या स्वभावच आहे लटिके तेरूचे. आणि मग आपण या संसारामध्ये ज्या वाईट गोष्टी बघतो. बाळा अभ्यास चालू आहे ना, हो अभ्यासच चालू आहे. बाळ्या लगेच लपवतो इथं खाली त्या याच्यामध्ये आणि लगेच पुस्तक हातामध्ये धरतो. मग त्या बाळ्याला जर प्रथम सत्र परीक्षा झाल्या विचार झाला का पास, म्हणला मी कसा पास होईल, आपल्या गल्लीतली सगळी पोरं नापास झालेली आहेत. काय म्हणला तो, आपल्या गल्लीतली ढिगभर पोरं नापास झाली. म्हणला किती, ढिगभर पोरं. अरे मी गल्लीतल्याचा विचारत नाही, तुझा विचारतोय. मग तो म्हणला मी काय गल्लीच्या बाहेर आहे का ढिगाच्या बाहेर आहे. मला त्या ढिगात आहे काय सांगणार.